नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वदीप वाघमारे आहे आणि मी मागील 3 वर्ष झाले पोस्ट ऑफिसमधील असलेल्या GDS BPM या पदावर कार्यरत आहे मित्रांनो. त्यामुळे मी जे तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या स्कीमबद्दल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या नवीन भरतीबद्दल जी माहिती देत असतो ती एकदम जेन्युइन असते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही या पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण या GDS भरतीबद्दल येणाऱ्या सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 मध्ये पोस्ट ऑफिसच्या येणाऱ्या दुसऱ्या भरतीबद्दल माहिती देणार आहे मित्रांनो. त्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म भरते वेळेस तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि फॉर्म भरते वेळेस तुम्हाला कट ऑफ पाहून कुठं फॉर्म भरायचा आणि तुमचे मार्क्स किती आहेत आणि तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आणि तुम्हाला फॉर्म भरते वेळेस किती रुपये फीस लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, जर फॉर्म भरते वेळेस तुम्ही ह्या चुका जर केल्या असेल तर तुमचं सिलेक्शन पोस्ट ऑफिसमध्ये कधीच होऊ शकत नाही मित्रांनो. आणि त्या चुका कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. फॉर्म भरण्याची तारीख अजून आलेली नाही मित्रांनो, आणि जेव्हा तारीख येईल त्या दिवशीपासून फक्त 20 दिवस तुमच्याकडे असणार आहेत मित्रांनो GDS भरतीचा फॉर्म भरण्यासाठी. त्यामुळे आतापासूनच तुम्हाला डॉक्युमेंटची सगळी तयारी करून ठेवावी लागणार आहे मित्रांनो. डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्याकडे आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, तुमची ईमेल ID आणि तुमच्याकडे मित्रांनो तुमची ओरिजिनल 10वीची मार्कशीट असणे गरजेचे आहे मित्रांनो. पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म भरते वेळेस तुम्हाला फीस किती रुपये लागणार आहे, तर जर तुम्ही ओपन किंवा जनरलमधून असेल तर तुम्हाला 100 रुपये फीस द्यावी लागणार आहे. आणि तुम्ही SC ST किंवा OBC कास्टमधून असेल तर तुम्हाला या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी 1ही रुपये फीस देण्याची गरज नाही मित्रांनो. SC किंवा ST किंवा OBC या प्रवर्गासाठी हा फॉर्म फ्री भरला जाणार आहे मित्रांनो. यासाठी गव्हर्नमेंट तुमच्याकडून 1ही रुपया घेतला जाणार नाही मित्रांनो. पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म तर सगळेच विद्यार्थी भरत असतात, पण काही विद्यार्थी पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरते वेळेस काही चुका करत असतात मित्रांनो. त्यामुळे त्यांना चांगले मार्क्स असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होत नाही. त्या चुका कोणत्या आहेत मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली चूक मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरते वेळेस एक फॉर्मपेक्षा जास्त ठिकाणी फॉर्म टाकले असतील तर तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये होऊ शकत नाही मित्रांनो. कारण या भरतीचे रूल्समध्ये फक्त तुम्ही एकच वेळेस फॉर्म टाकू शकता. काही विद्यार्थी वेगळा मोबाईल नंबर किंवा वेगळे ईमेल देऊन आपले फॉर्म वेगवेगळ्या ठिकाणी भरत असतात. अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीच या भरतीमध्ये होऊ शकत नाही. दुसरं मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरते वेळेस तुमच्याजवळ ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहेत ती माहिती आणि तुम्ही फॉर्म भरते वेळेस दिलेली ती माहिती जर बरोबर नसेल तर तुम्ही या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन तर होणार, पण तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाईल तेव्हा तुमचं फॉर्म तिथं रिजेक्ट केला जाणार आहे मित्रांनो. तिसरी चूक, आणि सगळेच विद्यार्थी ही चूक करत असतात मित्रांनो, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होऊ शकत नाही. म्हणजे त्यांना चांगले मार्क्स असतात पण ही चूक केल्यामुळे त्यांचं सिलेक्शन कधीच होत नाही या भरतीमध्ये. ती चूक कोणती, तर मित्रांनो तुमची कास्ट फॉर्म भरा मित्रांनो. जर तुमची कास्ट समजा ST असेल तर तुम्ही SC OBC ओपन या ठिकाणी फॉर्म भरू शकता, पण प्रायोरिटी तुम्ही ST या ठिकाणी जिथं तुमचे STचे जागा आहेत त्या ठिकाणी प्रायोरिटी म्हणजे फर्स्ट नंबर सेकंड नंबर दिलं पाहिजे. आणि नंतर लास्टच्या वेळेस तुम्हाला ओपनच्या जागा किंवा SC किंवा OBCच्या जागाला फॉर्म भरायचा आहे. आणि जर तुम्ही SC असेल तर तुम्ही SCचे पहिले जागा भरा फॉर्म भरते वेळेस, नंतर तुम्ही ओपनच्या ठिकाणी ओपनचे ऑप्शन निवडा. आणि तुम्ही ओपन असेल तर ओपनचे विद्यार्थी खूप SC मध्ये फॉर्म टाकत आहेत किंवा OBC मध्ये फॉर्म टाकत आहेत. असं मित्रांनो तुमचं सिलेक्शन कधीच होणार नाही. यामुळे ह्या चुका टाळा मित्रांनो तुम्ही, तरच तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकते मित्रांनो. खूप विद्यार्थी कन्फ्यूज होतात की त्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होईल का नाही. मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमचे 10वीचे मार्क्स आणि तुमची कास्ट माझ्या या रील्सवर किंवा या व्हिडिओमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल की सांगेल तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये होईल का नाही. मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोस्ट ऑफिसच्या सगळ्या स्कीमबद्दल आणि पोस्ट ऑफिसच्या नवीन भरतीबद्दल सगळी माहिती मी या चॅनलवर तुम्हाला देणार आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठेवा मित्रांनो.